गर्दीने ओसंडून वाहणारी आणि अस्वच्छतेनं बरबटलेली रेल्वे स्थानकं, स्वच्छतागृह नावाचे उकिरडे, दरवाजात लटकलेले प्रवासी असा प्रचंड शारीरिक वेदना आणि भयंकर मनस्ताप देणारा प्रवास नाईलाज म्हणून ठाणे जिल्ह्यातील 21 लाख चाकरमानी दररोज करतात. गर्दीत हात सुटला तर मृत्यूला कवटाळतात. टिटवाळा आणि बदलापूर इथून 15 डब्यांच्या लोकल सोडण्याचा प्रस्ताव 6 वर्ष कागदावर असून आर्थिक हितसंबंधांमुळे AC लोकलची भलावण केली जाते. कधीही लोकल वेळेवर चालवल्या जात नाहीत. सदानकदा तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे सेवा कोलमडलेली दिसून येते. कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, ठाकुर्ली, टिटवाळा, आसनगाव, कसारा, शहाड, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे या स्थानकांमधील प्रवाशांपैकी कुणी ना कुणी रेल्वेतून पडून होणारे अपघात नित्याचेच झालेत. सहप्रवासी क्षणिक दुःख व्यक्त करून पुन्हा पुढच्या प्रवासाला लागतात. घरातून सकाळी निघालेला माणूस पुन्हा घरी येईल याची शाश्वती नसते. किंबहुना तशी मानसिक तयारी करून रेल्वेचा प्रवास करावा लागतो. वर्षानुवर्ष असेच सुरू आहे. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे दररोज किमान 1 ते 2 प्रवाशांचा मृत्यू होतो. काहींना कायमचं अपंगत्व येतं. प्रवासी वहन क्षमता तात्काळ वाढवण्यासाठी 15 डबा लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे. मागील 10 वर्षात एकही लोकल रेल्वेच्या ताफ्यात आली नाही. त्यामुळेच ठाणे आणि कल्याणवरून कर्जत आणि कसाऱ्यासाठी एकही लोकल वाढली नाही. गर्दीच्या विभाजन नियंत्रणाचं कोणतंही नियोजन न करता AC लोकल लादण्याचा रेल्वेच्या कमिशनबाज अधिकाऱ्यांचा डाव आहे. बदलापूर आणि टिटवाळा इथून 15 डबा लोकल चालवण्याचा प्रकल्प यामुळेच मुद्दाम प्रलंबित ठेवण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाण्यात ठिकठिकाणी काही पोस्टर लावण्यात आले. या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनधिकृत पब आणि बारवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करणारे पोस्टर लावण्यात आलेत. महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा असा मजकूर असणारे पोस्टर ठाण्यात सध्या चर्चेचा विषय ठरलेत. आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामांचं कौतुक करणारे हे पोस्टर लावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानंतर पुणे आणि ठाणे तसंच मीरा भाईंदर शहरात अनधिकृत हुक्का पार्लर, पब आणि बारवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर ठाणे शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ड्रग माफियांचा कर्दनकाळ, महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा असं या पोस्टरवर लिहिण्यात आले. जनता आपल्या सोबत अशीच राहील, कारवाई करत राहा अशा आशयाचे बॅनर ठाण्यात लावण्यात आलेत. त्यामुळे ठाण्यातील हे पोस्टर राजकीय वर्तुळाचा चर्चेचा विषय ठरलेत. पुण्यातील हॉटेल्समध्ये ड्रगची विक्री केली जात असल्याचं समोर आल्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील पब आणि बारवर कारवाई केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये देखील अनधिकृत बार आणि पबवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर ठाणे पोलीस आणि ठाणे महानगरपालिकेकडून अनधिकृत बार आणि पबवर कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत बारवरच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलंय. ठाणे शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरवर ड्रग माफियांचा कर्दनकाळ, महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा अशी मुख्यमंत्र्यांची ओळख करून दिली आहे. तर जनता आपल्या पाठीशी आहे, अशीच कारवाई करत राहा असा संदेश या पोस्टरवर लिहिला आहे. या मजकुराच्या पोस्टरवर एकनाथ शिंदे यांच्या हातात हातोडा आहे, तर त्यांच्या मागे बुलडोझर आहे. या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
आज सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास चेंदनी कोळीवाडा दत्त मंदिर रोड येथील पीरबाबा दर्ग्याजवळील रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 शेजारील सुरक्षा भिंत कोसळण्याची घटना घडली आहे. या घटनेत 60 फूट लांब आणि 20 फूट उंच असलेली सुरक्षा भिंत पडल्यानं एका व्यक्तीस दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त नौपाडा कोपरी प्रभाग समितीचे आणि लोकप्रतिनिधी पवन कदम तसंच रेल्वे स्टेशन मास्तर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी दाखल झाले. अग्निशमन दलाचे एक जवान फायर वाहनासह घटनास्थळी दाखल झालं. सुरक्षेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धोकापट्टी लावून बॅरिकेडिंग करण्यात आलं. संबंधित विभागाला त्वरित कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या. या घटनेत नरेंद्र कोळी 62 वर्ष राहणार त्रिमूर्ती बिल्डिंग चेंदणी कोळीवाडा यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अतिक्रमण विभागाच्या वाहनानं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे उपचारार्थ दाखल केले. या प्रकरणी रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे. ठाणे ते बोरिवली या भुयारी मार्गाच्या कामासाठी घोडबंदर येथील हावरे सिटी गृहसंकुलाजवळील परिसरात उभारण्यात आलेला सिमेंट कॉन्क्रीट तयार करण्याचा RMC प्रकल्प नागरिकांच्या विरोधानंतरही सुरूच असल्याचं चित्र आहे. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनंतर बंद करण्यात आलेला हा प्रकल्प संबंधित ठेकेदारानं पुन्हा सुरू केला असून या प्रकल्पामुळे आरोग्य समस्या उद्भवण्याच्या भीतीनं नागरिक चिंताग्रस्त झालेत. दरम्यान येत्या रविवारी हावरे सिटी गृहसंकुलातील नागरिक एकत्रित येऊन विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृतीबरोबरच प्रकल्पाचा विरोध करणार आहेत. ठाणे आणि मुंबईकरांच्या प्रवासाचा खर्च आणि वेळेची बचत व्हावी यासाठी ठाणे ते बोरिवली असा भुयारी मार्ग उभारण्यात येत आहे. या कामाकरिता घोडबंदर येथील कासरडोली भागातील हावरे सिटी गृहसंकुलाजवळील परिसरात RMC प्रकल्प उभारण्यात आलाय. घोडबंदर येथील कासरडोली भागात हावरे सिटी गृहसंकुल आहे. 30 पेक्षा जास्त या ठिकाणी इमारती असून त्या ठिकाणी 8,000हून अधिक रहिवासी राहत आहेत. त्याचबरोबर या संकुलाच्या परिसरातही गृहसंकुलं उभी राहिली आहेत. या परिसरात अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शाळा देखील आहेत. या वस्तीच्या परिसरातच सिमेंट कॉन्क्रीट तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. लहान मुलं, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना कर्करोग, दमा आणि श्वासोच्छवासाच्या समस्या आणि इतर जुनाट आजार यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. तसंच या प्रकल्पाचा परिणाम उद्यानातील वन्यजीवांवरही होण्याची भीती व्यक्त होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या.
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. दिवा शहरातील सर्व रस्ते हे फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यानं वाहतुकीस अडचण निर्माण करणारे ठरले आहेत. दिवा शहरातील प्रमुख रस्ते फेरीवाला मुक्त करा आणि शहरातील लाखो नागरिकांना दिलासा द्या, अन्यथा प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात आंदोलन करू असा इशारा ठाकरे गटाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी दिलाय. रोहिदास मुंडे यांनी याबाबत दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांना पत्र दिलं असून फेरीवाल्यांना रस्त्यावर बसवणारे दिवा शहर बकाल करत असल्याचं त्यांनी नमूद केले. दिव्यात एकही रस्ता हा मोठा नाही अशा स्थितीत आहेत ते रस्ते फेरीवाल्यांनी व्यापल्यानं येथील 5 लाख जनतेनं चालायचं कुठून आणि वाहन चालकांनी वाहनं कुठून चालवायची असंही त्यांनी नमूद केले. फेरीवाल्यांना ज्यांनी अभय दिला आहे त्यांचे आर्थिक हितसंबंध या लोकांशी आहेत. 4 पैशांसाठी दिवा शहराची वाट लावण्याचं काम केलं जात आहे. दिवा स्टेशन ते आगासन रस्ता, दिवा स्टेशन ते मुंब्रादेवी कॉलनी रस्ता हे सर्व रस्ते फेरीवाल्यांनी व्यापलेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना चालण्याचा देखील जागा मिळत नसल्याचं मुंडे यांनी या पत्रात म्हटलं आहे. याबाबत सहाय्यक आयुक्तांनी तातडीनं फेरीवाल्यांवर कारवाई करून दिवा स्टेशन रोड, मुंब्रादेवी कॉलनी रोड, दिवा आगासन रोड फेरीवाला मुक्त करावा अशी त्यांनी मागणी केली आहे. फेरीवाल्यांना पालिकेनं फेरीवाला झोन जाहीर करून त्या ठिकाणी फेरीवाले पालिकेनं बसवावेत जेणेकरून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार नाही. नवी मुंबईत ज्या पद्धतीनं आतील रस्त्यांना किंवा गल्लीमध्ये फेरीवाला क्षेत्र असते किंवा एखाद्या मैदानात फेरीवाले असतात त्या पद्धतीनं दिवा शहरात रचना करावी. मुख्य रस्त्यावर असणारे फेरीवाले हटवून रस्ता नागरिकांसाठी मोकळा करावा, अन्यथा या विरोधात नागरिकांच्या सहकार्यानं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी दिलाय. दिवा शहरात अनेक फेरीवाले हे रस्त्यावरती ठाण मांडून आहेत. कित्येक वेळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे यांना वारंवार आम्ही सांगितले की दिव्यातले फेरीवाले हटवून दिव्यातील रस्ते हे मोकळे करा, परंतु याकडे अक्षय गुडदे हे प्रामुख्याने दुर्लक्ष करताना दिसत आहेत. आज दिव्यातील दिवा आगासन रोड, दिवा स्टेशन, मुंब्रादेवी कॉलनी रस्ता आपण पाहाल तर त्या रस्त्यावरती आणि फुटपाथवरती सर्व फेरीवाले बसले जातात आणि या फेरीवाल्यांकडून प्रत्येक हातगाडी करून 50 रुपये हे हप्ता वसुली केली जाते. मग या हप्त्यात कोणाचे हात बरबडलेत हे प्रथम शोधणं महापालिकेने गरजेचे आहे की यांचे हे यात आर्थिक हितसंबंध लागू आहेत का महापालिकेचे हेही पाहणं गरजेचं आहे. आम्ही वारंवार महापालिका सांगतोय परंतु महापालिका याकडे दुर्लक्ष करते. येणाऱ्या काळात जर या हातगाड्यांकडे आपण कारवाई केली नाही आणि दिव्यातले रस्ते मोकळे केले नाहीत तर आम्ही ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथे धरणे आंदोलन करू आणि हे पावसाळी जे अधिवेशन चालू आहे या अधिवेशनात आमच्या पक्षातल्या आमदारांना दिव्यातल्या हातगाड्यांविषयी लक्षवेधी मांडण्यासाठी आम्ही विनंती करू.